नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। नुकतीच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 झाली आहे। पेपर बऱ्याच जणांना पेपर सोपा गेला असं ऐकण्यात आलंय, पण बघूयात काय होतंय की आल्यावरती तर कळेल। पण की येईपर्यंत आपण काय बघणार तर की येईपर्यंत पर्यावरण आणि भूगोल म्हणजे जॉग्रफी आणि एन्व्हायरमेंट यांचे जे काही आपले जवळजवळ 20 प्रश्न आहेत, ह्या 20 प्रश्नांची संभाव्य उत्तरं बघूयात। प्रश्नांचा भाग जर बघितला तर सुरुवातीला एन्व्हायरमेंट वाला भाग येतोय। घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते, बरोबर असेल, कारण घातक कचऱ्यामुळे जैवविविधता नष्ट होणारच आहे। नद्यांना वारंवार पूर येणार आहे, वृक्षतोड कारणीभूत असेल। दोन्ही स्टेटमेंट सरळ सरळ करतात की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर आहेत, पण तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये थोडंसं त्यांनी गडबड केली। आपण जर बरेच सोर्सेस सुद्धा बघितले, फ्रान्सिस्को मेंडेस जर बघितलं तर ह्यांचं कार्य मात्र एनर्जी सेक्टर मधलं आहे। यांचं कार्य विशेषतः मेक्सिको नंतर जी काही साऊथ अमेरिकन कंट्रीज आहेत त्या साऊथ अमेरिकन कंट्रीज मध्ये यांचं एनर्जी सेक्टर मध्ये कार्य आहे। पण ह्याचा उल्लेख कुठेही सरळ सरळ असा अमेझॉन गांधी म्हणून केलेला आढळत नाही। ही एक संदिग्ध गोष्ट आहे, मानून चालूयात, कारण एनर्जी मानून जर आपण चाललो असा अंदाज जर बघितला तर ह्यांच्या कार्यामुळे ह्यांना म्हटलं जात असावं अमेझॉन गांधी, पण सरळ सरळ असा उल्लेख कुठेही ह्यांच्या नावापुढे नाहीत। तरी सध्या अंदाज आपण जर आपलं संभाव्य उत्तर काय असायला पाहिजे तर संभाव्य उत्तर 4 की वरीलपैकी अ ब क विधान बरोबर असायला पाहिजेत। मी पुन्हा एकदा सांगतो, ह्यांच्यावरती बरंच मटेरियल जर चाळून बघितलं पण तर ह्यांच्या जर कार्य एनर्जी सेक्टरमध्ये आहे, मेक्सिको साऊथ अमेरिकन कंट्रीज मध्ये आहे, पण ह्यांचा उल्लेख डायरेक्टली कुठेही अमेझॉन गांधी नाही। आता आयोग काय उत्तर देईल आपल्याला त्याची थोडीशी वाट बघावी लागेल, पण सध्या तरी उत्तर आपण मानून चालूयात की 4 हे उत्तर असायला पाहिजे त्याचं। त्याच्यानंतर मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास डॅश डॅश मुक्त होतो जर बघितलं तर नायट्रस ऑक्साईड म्हणता येईल आपल्याला, पर्याय क्रमांक 2। त्याच्यानंतर ओझोन संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? ओझोनला पृथ्वीचं रक्षक कवच म्हटलं जातं, बरोबर, संरक्षण छत्री पण म्हणतात इथं जर बघितलं, कारण हा UV रेज पासून आपलं संरक्षण करतो। 1985 मध्ये ओझोन थराला ओझोन होल जर बघितलं, ओझोन छिद्र पडल्याचं आपल्याला आढळून आलं, हेही स्टेटमेंट बरोबर आहे। 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो। इथपर्यंत गोष्ट बरोबर होती, पण थोडंसं कन्फ्युजन शेवटच्या स्टेटमेंटमध्ये आहे का तर आहे, कारण जर बघितलं मॉन्ट्रियल प्रोटोकॉल बघितला, जो काय करणार आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जर बघितला तर तो हे जे काही सगळे ओझोन डिप्लिटिंग गॅसेस आहेत, ह्या ओझोन डिप्लिटिंग गॅसेस वरती बंदी आणणारा हा करार कधी जर बघितला, हा करार कधी करण्यात आला 1987 मध्ये, पण ह्याची अंमलबजावणी कधी करण्यात आली आहे, हा करार अंमलबजावणी म्हणजे ह्यांच्या वापरावरती ऍक्च्युअल बंदी कधीपासून सुरू झाली तर आपल्याला म्हणता येईल 1989 पासून। आपण ठरवलं 1985 1987 ला की ह्यांच्यावरती आपण बॅन आणायचा आहे, पण हे स्टेटमेंट जरा तुम्ही इंग्लिश मधून वाचाल तर ह्याचा थोडासा अर्थ तुम्हाला क्लिअर होईल। हे स्टेटमेंट जर ह्याचं ट्रान्सलेशन तुम्ही इंग्लिश मध्ये वाचाल तर तुम्हाला युटिलायझेशन वरती कधी बॅन आणण्यात आला, वापरण्यावरती ऍक्च्युअल बंदी कधी आणण्यात आली आहे, ज्या दिवशी हा करार अंमलात आला त्या दिवशीपासून ती बंदी अंमलात आली आहे। म्हणजे जर बघितलं हेही विधान बरोबर म्हणता येईल आपल्याला। पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत। मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जर बघितला तर 1987 चा आहे, पण अंमलबजावणी 1989 पासून आणि तेव्हापासून बॅन सुरू झाला असं म्हणता येईल। पर्याय क्रमांक काय असेल तर पर्याय क्रमांक 4। त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या परिस्थिती की मनोऱ्याचा प्रकार नाही जर बघितलं, संख्येचा मनोरा, ऑर्गॅनिक जर जे काही प्राणी आहेत, सजीववाले प्राणी आहेत, त्यांची संख्या दर्शवणारा जर बघितला तर पिरॅमिड ऑफ नंबर्स असं म्हणता येईल आपल्याला। जैविक वस्तुमानाचा मनोरा जर बघितला तर हाही असतो, संख्येचा मनोराही आहे, जैविक वस्तुमानाचा आहे, ऊर्जेचा आहे, एनर्जी पिरॅमिड तर माहिती आपल्याला। अन्नजाळीवाला मनोरा कुठलाही नाही जर बघितलं तर अन्नजाळीवाला कुठलाही मनोरा नाही। पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असायला पाहिजे। काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना काय म्हणतात? सरळ सरळ की स्टोन म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो? की स्टोन म्हणतो। लाल नाही, पिवळा नाही, निळा नाही, असा कुठलाही स्टोन नाही, कुठला असेल? की स्टोन वाला भाग असेल। पर्याय क्रमांक 4 ह्याचं उत्तर असायला पाहिजे। त्याच्यानंतर हा एक थोडासा वेगळा प्रश्न होता, जर बघितलं तर खालील आकृतीचं निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मूळ अक्षरांनी चंद्राच्या 3/4 भाग, आता ही गोष्ट बघा, प्रकाशित दर्शवलेली आहे। प्रकाशित म्हणजे जिथं उजेड आहे, डार्क वाली साईड नाही, जर जी काही प्रकाशित वाली बाजू असेल, मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉग्रफी बाय अवधूत सर ह्याची एक इमेज टाकली आहे, जर बघितलं तर त्या फेजेस, चंद्राच्या त्या फेजेस टाकल्यात, ती इमेज ह्या डायग्राम सोबत जर बघितलं तुम्ही कंपेअर केली तर तुम्हाला कळेल बी आणि एच असे 2 फेजेस आहेत, बी आणि एच असे 2 फेजेस आहेत की जिथं चंद्राचा 3/4 भाग, यस 3/4 भाग काय दिसतो आपल्याला?
प्रकाशित दिसतो, लाईट मध्ये दिसतो, लाईट मध्ये. बी आणि एच वाला पर्याय जर बघितला तर पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे. ती इमेज तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट केली आहे, जॉग्राफी बाय अवधूत सर. त्या टेलिग्राम चॅनलवरती जर इमेज ह्याच्या डायग्राम सोबत कम्पेअर केली तर तुम्हाला कळेल की बी आणि एच पर्याय यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1. इथे येऊयात. पर्यावरणाची व्याख्या विचारल्या. 22वा प्रश्न. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारक, त्यांचा प्रभाव होय, अशी जर बघितले डेफिनेशन कोणी केली अशी पर्यावरणाची तर युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया, विश्वकोश म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला. युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडियाची डेफिनेशन आहे ती. ही ब्रिटानिका एन्सायक्लोपीडिया नाही तर युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया. पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे येऊयात. राजस्थानवरती पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडी, जिप्सम, खनिज मिठाचे जर बघितलं, खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. त्याला जर बघितलं तर खालीलपैकी कोणती कारणं या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणासाठी कारणीभूत असं विचारलंय. जर बघितलं पर्मो कार्बोनिफेरस युगामध्ये पश्चिम राजस्थान हा समुद्राच्या पाण्याखालचा भाग होता. पाण्याखालचा भाग असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये जर बघितलं तर काय निर्माण झाले असतील? गाळाचे खडक निर्माण झाले असतील. चुनखडी सुद्धा कॅल्शियम कार्बोनेट असणारा गाळाचा खडक आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा आपल्याला बरोबर म्हणता येईल. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशामध्ये जर बघितलं तर पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. वातावरणीय बदल झालेत. वातावरणीय बदलांमुळे समुद्राचं अस्तित्व हळूहळू नष्ट झालंय. समुद्र तळाचा भाग जो काही उघडा पडलाय तो भाग, हेही स्टेटमेंट आपल्याला सांगता येईल. आणि हा भाग जो काही आहे कमी पर्जन्य झालाय. कमी पर्जन्यामुळे हवामान उष्ण आणि कोरडं झालंय, त्याच्यामुळे खनिज मिठाचे साठे मोठ्या प्रमाणावरती आढळतात. तर पर्याय सी जर बघितला ABC. पश्चिम राजस्थानच्या भागामध्ये वन आच्छादनाचं क्षेत्र अत्यल्प आहे, ह्याचा काही संबंध येणार नाही. ज्या वातावरणीय घटना आहेत ह्या वातावरणीय घटनांचा हा संबंध येईल. तर पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक A, B आणि C ह्याचा पर्याय क्रमांक बरोबर यायला पाहिजे जर बघितलं तर भूगोलाच्या प्रश्नांमध्ये. त्याच्यानंतर सोपा प्रश्न विचारला होता आयोगाने. खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईड खनिजाचे प्रमाण जर बघितलं तर कुठलं असेल? आयर्न आणि जर बॉक्साईड बघितलं, अल्युमिनियम ऑक्साईड ज्याला म्हणतो, कुठं असेल? लॅटेराइट सॉइल म्हणा किंवा जांभी मृदा म्हणा. लॅटेराइट सॉइल किंवा जांभी मृदा. पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे. त्याच्यानंतर 2 विधानं दिली आहेत, A आणि R अशी विधानं दिली आहेत आणि त्यांच्यावरती विचारायचं आपल्याला स्टेटमेंट निवडायचं, पर्याय निवडायचा त्यांच्यावरून. कापसाच्या बद्दलचा. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका टिकाऊ आहे. कापसाला तुम्ही कितीही जर चांगल्या कंडिशनमध्ये व्यवस्थित ठेवलं तर त्याचं काही वजन घटत नाही. ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे स्टेटमेंट काय असेल? बरोबर असेल. सुती कापड उद्योगाचे स्थिरीकरण एकतर कापूस उत्पादक किंवा बाजारपेठ जिथं आहे त्या भागामध्ये झालंय. हेही स्टेटमेंट आपल्याला काय म्हणता येईल? बरोबर आहे म्हणता येईल. ह्या जर गोष्टी बघितल्या तर A आणि R दोन्ही बरोबर आहेत. A आणि R हे दोन्ही जर बघितलं एकमेकांशी रिलेटेड आहेत. R हे A चे खरे स्पष्टीकरण आहे असं म्हणता येईल. पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 असं म्हणायला पाहिजे. शिवाय हलका आणि टिकाऊ आहे, शुद्ध कच्चा माल आहे. एकतर ते कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये त्याचं स्थिरीकरण व्हायला पाहिजे किंवा जिथं बाजारपेठ आहे, समजा एखाद्या एरियामध्ये कापूस पिकत नाही पण तिथं बाजारपेठ मोठी आहे तरी सुद्धा तुम्ही तिथं कारखाने टाकू शकता. कारण जर बघितलं तर तो हलका आहे, टिकाऊ आहे, दूर तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करू शकता त्याला. त्याच्यामुळे ह्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये काय म्हणता येईल? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे असं म्हणता येईल आपल्याला. 26व्या प्रश्नाकडे जाऊयात. भारताच्या प्राकृतिक नकाशामध्ये महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दाखवले? मी ऑलवेज सांगत असतो नकाशे बघा, नकाशे बारकाईने बघितले त्यांना हे पाठ करण्यासारखी गोष्ट नाहीये. हिरवा रंग किंवा गडद हिरवा रंग कशासाठी दर्शवला जातो? मैदानी प्रदेशासाठी दर्शवला जातो. इथं जर बघितलं हिरवा आणि गडद हिरवा, पण महाराष्ट्र मैदान नाही, महाराष्ट्र पठार असं विचारलं आपल्याला. तपकिरी रंग कुणासाठी? डोंगराळ पर्वतीय भागासाठी. जिथं जर बघितलं पर्वतांची उंची कमी आहे तिथं जर बघितलं तर फिकट तपकिरी, आणि जिथं उंची जास्त आहे माउंट एव्हरेस्ट वगैरे अशी शिखरे आहेत डार्क तपकिरी रंगाने. जर महाराष्ट्र पठार जर बघितला तर महाराष्ट्र पठार प्रामुख्याने कोणत्या रंगाने? पिवळ्या रंगाने दाखवले बघा एकदा, पिवळ्या रंगाने. महाराष्ट्र पठाराचा भाग जर कोणत्या रंगाने दाखवलेला असेल तर पिवळ्या रंगाने. पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातली कंडिशन विचारली आहे? ही सुद्धा बेसिक गोष्ट आहे. दक्षिण गोलार्धात उन्हाळी अयन दिन असतो. जर बघितलं दक्षिण गोलार्धामध्ये साधी गोष्ट आहे, आपण उत्तर गोलार्धातलं बघून गेलं. दक्षिण गोलार्धात उन्हाळा आहे तर उत्तर गोलार्धात काय असेल? हिवाळा असेल. आपल्याकडे हिवाळ्यातील अयन दिन, उत्तर गोलार्धातला हिवाळ्यातील अयन दिन आणि दक्षिण गोलार्धातला उन्हाळ्यातील अयन दिन कधी असायला पाहिजे? 22 डिसेंबरला असायला पाहिजे. कधी असायला पाहिजे? 22 डिसेंबरला असायला पाहिजे. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. त्याच्यानंतर
भूमध्य सामुद्रिक प्रदेशामध्ये हिवाळ्यात पाऊस पडण्याचं कारण जर बघितलं, मेडिटेरियन सीच्या भागामध्ये आजूबाजूला जे काही देश आहेत त्या देशांमध्ये जर बघितलं तर हिवाळ्यात पाऊस पडतो. त्याचं कारण काय? हिवाळ्यामध्ये हळूहळू प्रेशर बेल्ट्स, जे काही इक्विटोरियल लो प्रेशर बेल्ट आहे, त्याच्यानंतर सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट आहे, हे प्रेशर बेल्ट्स दक्षिणेकडे सरकायला सुरुवात करतात. आणि जो काही जर बघितलं पण सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट आहे, तो सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट कुठे यायला सुरुवात होतो? जर भूमध्य समुद्रावरती यायला सुरुवात होतो. जर 30 ते 35 डिग्री वाला प्रेशर बेल्ट आणखी थोडासा खाली आला तर तिथून पश्चिमी वारे वाहायला सुरुवात करतात. भूमध्य समुद्राच्या भागातून वायुभार पट्ट्यांचं आंदोलन जर बघितलं तर शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट्स आपण त्याला म्हणू शकतो. पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी जर बघितलं तर बाकीच्या गोष्टींपेक्षा ही गोष्ट आपल्याला थोडीशी आणखी योग्य वाटेल. 28 पर्याय क्रमांक 1 वाला भाग असेल. त्याच्यानंतर पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये जर बघितलं, वेस्ट पॅसिफिक ओशियनमध्ये किनारवर्ती भागामध्ये प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. ओशियन ट्रेंचेस आढळण्याचं प्रमाण पश्चिम पॅसिफिकमध्ये जर बघितलं तर जास्त आहे. पश्चिम पॅसिफिक वाला भाग म्हणजे कुठला? जपानवाला असेल, चीनची किनारपट्टी असेल, त्या भागामध्ये जर बघितलं तर जास्त आहे. त्याचं कारण काय? ही गोष्ट शिकलं पण आपल्या लेक्चरमध्ये. काय आहे? पश्चिम पॅसिफिकच्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काय निर्माण झाले आहे? विनाशात्मक सीमा निर्माण झाली आहे. विनाशात्मक सीमा म्हणजे कोण? सबडक्शन झोन निर्माण झाला. त्याला काय म्हणतात? भाग अधोगमन क्षेत्राचा भाग आहे, सबडक्शन झोन म्हणतात. सबडक्शन झोन त्याच्यामुळे जर बघितलं, एक प्लेट ओशियानिक प्लेट आहे आणि बाकीच्या मग काही ओशियानिक काही कॉन्टिनेंटल प्लेट आहेत, तर सबडक्शन झोन निर्माण झालाय. सबडक्शन झोनमुळे प्रचंड मोठ्या सागरी गर्ता निर्माण होतात. पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर मान्सूनची माघार हा प्रश्न व्यवस्थित वाचा. थोडंसं कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय. मान्सूनची माघार जर बघितलं, मान्सूनची माघार ह्याचा अर्थ जर बघितला तर भारतातून वारे आता वापस जाणार आहेत. मान्सूनची माघार जर बघितलं तर ईशान्य मोसमी वाऱ्यांचा भाग म्हणतो आपण त्याला. ईशान्य मोसमी वारे म्हणजे भारताकडून समुद्राकडे वारे वाहायला सुरुवात करतात. ही गोष्ट बघा, मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? वातावरणीय परिस्थिती माहिती असली पाहिजे. जर बघितलं, बऱ्याच जणांना बघितलं तर हिमालय पर्वत रांगांपर्यंत पोहोचतात, परत फिरतात नाही, तो वातावरणीयचा भाग नाही. बऱ्याच जणांना ह्या 2 पर्यायामध्ये कन्फ्युजन झालं. सूर्याचं भासमान भ्रमण आणि भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुदार. ऑब्व्हियसली उच्च वायुदाब असेल, हाय प्रेशर असेल तरच आपल्याकडून वारे जातील. मग सूर्याचं भासमान भ्रमण जर बघितलं तर ही भारतातली काही वातावरणीय परिस्थिती नाही. आणि नेमकं सूर्याचं भासमान भ्रमण उत्तर गोलार्धात का दक्षिणेकडे, दक्षिणायन का उत्तरायण असं काही स्पष्ट नाही. त्याच्यामुळं हे थोडंसं तुम्हाला कन्फ्युजनसाठी दिलंय. पर्याय क्रमांक काय बरोबर असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3 बरोबर असायला पाहिजे की भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे हाय प्रेशर निर्माण झालंय आणि हाय प्रेशरमुळे आपल्याकडून वारे कुठे चाललेत? समुद्रावरती चाललेत किंवा दक्षिण भागाकडे चाललेत. त्याच्यामुळे जर बघितलं तर कुठले ईशान्य मोसमी वारे म्हणतो आपण त्यांना, मान्सूनची माघार असणारे वारे म्हणतो आपण. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असायला पाहिजे. सोपा प्रश्न. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते वगैरे. महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत, त्यांचा योग्य क्रम ओळखा असं विचारलं आपल्याला. कोणते कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत? आपल्याला माहिती आहे सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला कोण आहे? तापी पूर्णा नदीखोर आहे. बरोबर आहे. तापी पूर्णा नदीखोर झालं की कोण आहे? सातमाळा. सातमाळा झालं की परत कोण आहे? गोदावरी. गोदावरी झालं की हरिश्चंद्र बालाघाट आणि त्याच्या दक्षिणेला भीमा नदी. भीमा नदी झाली की कोण असेल? शंभू महादेव डोंगर रांगा आणि शंभू महादेव डोंगर रांगांच्या बाजूला दक्षिण बाजूला कृष्णा नदी. ही गोष्ट आपण बऱ्याच वेळेस आपल्या युट्यूब लेक्चरवरती, आपल्या ऑफलाईन ऑनलाईन लेक्चर्समध्ये बघितले. तर हे काय आहेत? 4ही स्टेटमेंट बरोबर आहेत. म्हणजे कोण असेल? वरील सर्व स्टेटमेंट काय असतील? वरील सर्व स्टेटमेंट बरोबर असतील. पर्याय क्रमांक 2 उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर सह्याद्रीची रांग सरळ नसून अनेक ठिकाणी ती काय झाली आहे? वक्राकार झाली आहे. थोडंसं असा कर्व शेप मध्ये आली असं म्हणणं आहे त्यांचं. कारण ह्याचं कारण काय? पहिलंच उत्तर ह्याचं बरोबर असेल. कोकणातून उगम जर बघितलं, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगम ठिकाणापाशी काय केले जर बघितलं? शीर्षवर्ती म्हणजे त्या उगम ठिकाणाच्या भागाची झीज करत 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 जर बघितलं तर ते ठिकाण थोडंसं कर्वेचर ह्याच्यामध्ये आणलंय. पार्श्ववर्ती लॅटरल इरोजन नाही होत. त्याच्यामुळे तळभागाची खोल, तळभागाच्या खंडामुळे जर बघितलं, व्हर्टिकल इरोजनचा अर्थ लॅटरल इरोजन हे दोन्हीही नाहीत. कुठला असेल? तर शीर्षवर्ती क्षरणामुळे जर बघितलं, इरोजनमुळे ते वक्राकार झालेत. पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1. मुसळधार पर्जन्य सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर असायला पाहिजे की सह्याद्री का बरं वक्राकार झालाय. आपण शिकतोय वैतरणा नदी असेल, सावित्री नदी असेल, सावित्री आणि वैतरणा नद्यांच्या उगम ठिकाणापाशी सह्याद्री थोडासा वक्राकार झालाय. त्याचं कारण काय? तर उगम ठिकाणापाशी नद्यांनी शीर्षवर्ती भागामध्ये केलेली झीज असेल. ही गोष्ट पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर
गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेमध्ये ही गोष्ट जाणीवपूर्वक मी लेक्चरमध्ये सांगितलेली आहे की जर बघितली तर कावेरी नदी बारमाही असल्यासारखी दिसते. पावसाळ्यामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे तिच्या उगम ठिकाणाकडे पाऊस पडतो, पण हिवाळ्यामध्ये जर बघितलं तर हिवाळ्यामध्ये कावेरी नदीला कुणामुळे पाऊस प्राप्त होतो जर बघितलं तर ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस होतो. ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे तिच्या जर बघितलं तर तिच्या त्रिभुज प्रदेशाच्या भागामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि तिच्या शेवटच्या त्रिभुज प्रदेशाच्या भागाकडील भागामध्ये जर बघितलं तर पावसाचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. म्हणून कावेरी नदीची जर आपण जर बघितलं तर गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचं प्रमाण वाढतं. कोणते वारे असतील हिवाळ्यामध्ये जर बघितलं तर ईशान्य मोसमी वारे. पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर असेल. कोण असेल? पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे उत्तर. त्याच्यानंतर एक उद्योग रिलेटेड आपल्याला थोडंसं सिद्धांतावरती उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेगनर यांनी खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक आपल्या सिद्धांतामध्ये मांडलाय? आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्यात जर बघितलं तर हे अल्फ्रेड वेबर यांच्या मतानुसार हा जो काही उद्योगांच्या स्थान निश्चितीमध्ये सर्वात महत्वाचा घटक असा कुठलाच त्यांनी सांगितलाय तर उद्योगाच्या स्थान निश्चितीमध्ये वाहतूक खर्चाचं योगदान हे थोडंसं जास्त महत्व दिलं त्यांनी. जर बघितलं त्यांच्या सिद्धांताचा भाग बघितला तर त्यांच्या सिद्धांतामध्ये त्यांनी सर्वात उद्योगांची स्थान निश्चिती उद्योगांचं लोकेशन फिक्स करण्यासाठी कुठली गोष्ट जर बघितली तर कुठली गोष्ट महत्वाची दिली आहे त्यांनी महत्व दिलंय तर वाहतूक ट्रान्सपोर्टेशन खर्च जो आहे ट्रान्सपोर्टेशन एक्सपेंडिचर आहे त्या ट्रान्सपोर्टेशन एक्सपेंडिचरला थोडंसं जास्त महत्व दिलंय. पर्याय क्रमांक ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. 4 द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर 35व्या भागाकडे जाऊयात. खालील विधानांचा विचार करून त्यापैकी कोणते कोणते विधानं बरोबर आहे त्या संकेतात ते सांगा असं विचारलंय. केंद्रित वस्ती म्हणजे कॉम्पॅक्ट सेटलमेंट ज्याला म्हणतात. कॉम्पॅक्ट सेटलमेंट म्हणजे घरं कशी असायला पाहिजेत? जवळ असायला पाहिजेत. जिथं जर बघितलं पाण्याचा सोर्स आहे, जिथं शेतीचा विकास मोठ्या प्रमाणावरती झालाय. साधारणतः उत्तर भारतातली गाळाची मैदानी प्रदेश घ्या. उत्तर भारतीय गाळाच्या मैदानी प्रदेशामध्ये शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात आहे. तर घरं कशी आहेत? सेटलमेंट्स कशा आहेत? कॉम्पॅक्ट केंद्रित वस्ती आहेत. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेले असतात. तर हे स्टेटमेंट काय असेल? स्टेटमेंट बरोबर असेल. दुसरी गोष्ट, हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. ऑब्विसली कॉम्पॅक्ट सेटलमेंटचा अर्थ काय तर घरं जवळ असतील. काय असतील? घरं जवळ असतील. आणि हे कुठं होऊ शकतं? हे पठारी किंवा मैदानी प्रदेशामध्ये होऊ शकतं. पर्वतीय भागामध्ये जर बघितलं उंच सखल भाग असेल. घरं बांधण्यासाठी किंवा केंद्रित वसाहती निर्माण करण्यासाठी जो काही सपाट भाग लागणार आहे तो सपाट भाग एका ठिकाणी उपलब्ध नसेल तर हिमालयामध्ये केंद्रित वस्त्या किंवा कॉम्पॅक्ट सेटलमेंट आढळत नाहीत. हेही स्टेटमेंट काय असेल? हेही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे पर्याय जर बघितलं तर विधान 1 आणि 2 बरोबर आहेत. दोन्ही 1 आणि 2 स्टेटमेंट कसे आहेत? 1 आणि 2 स्टेटमेंट बरोबर आहेत असं म्हणता येईल. पर्याय क्रमांक काय तर पर्याय क्रमांक 3 असं आपल्याला उत्तर याचा सांगता येईल. प्रश्न 35वा हा सगळा भाग कुठला होता? एन्व्हायरमेंट आणि जॉग्रफीचा. ह्याच्यामध्ये एखाद्या 2 प्रश्नांमध्ये थोडंसं जिथं आपल्याला संदिग्ध आहे, ज्या गोष्टी संदिग्ध आहेत मी ती तुम्हाला क्लिअर सांगितल्यात की कुठल्या गोष्टी संदिग्ध आहेत, पण मोस्ट ऑफ दी गोष्टींची उत्तर आपण करेक्ट देण्याचा प्रयत्न केलाच आहे. त्याच्यानंतर 1-2 दिवसामध्ये आयोगाची की येईलच, त्यावेळेस कळेल. हार्डली एखाद्या 2 गोष्टींच्या चेंजेस होऊ शकतात. त्याच्या पलीकडे जास्ती काही कुठली अपेक्षा नाही बदल होण्याची. ठीक आहे. पेपर तुम्हाला सगळ्यांना सोपा गेला असेल. निवांत आराम करा. 1-2 दिवसानंतर परत आपल्याला मेन्सच्या तयारीला लागायचं आहे. राज्यसेवा मेन्सच्या परीक्षेच्या तयारीला आपण पुन्हा एकदा भेटूयात युट्यूबच्या माध्यमातून. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.